नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव असून गुन्हा केल्याचं त्यानं कबूल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती मिळते. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप या आरोपीनं केलाय. त्या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात चुलत भाऊ श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तो सातत्यानं यायचा अशी माहिती सूत्रांकडून मिळते. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतोय. तर ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा हा चुलत भाऊ असल्याचं कळतंय. मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला आता अटक करण्यात आलेली आहे. उपेंद्र पावसकर असं आरोपीचं नाव आहे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा तो चुलत भाऊ असल्याची माहिती मिळते. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप या आरोपीनं केलेला आहे. त्या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात चुलत भाऊ श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी तो सातत्यानं यायचा अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान या प्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करतायत. तर श्रीधर पावसकर नेमके कोण आहेत? श्रीधर पावसकरांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. उपेंद्र गुणाजी पावसकर सोबत कोणतेही नातेसंबंध नसल्याचं श्रीधर पावसकर यांचं म्हणणं आहे. तर पुतळ्यावर रंग टाकल्याच्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं श्रीधर पावसकरांचं म्हणणं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा निषेध करत याला राजकीय रंग देऊ नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची घटना ही निषेधार्हच आहे. ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असं रंग टाकणाऱ्या आरोपीचं नाव आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्यानं रंग टाकल्याची कबुली आरोपीनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी केली. शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्यानंतर त्यांनी ही पाहणी केली. बेवारस माणसानं हे कृत्य केलं असणार. आईवडिलांची लाज वाटणाऱ्यानं हे कृत्य केलं असावं. पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय. तर महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला शाईफेक झाली आणि त्यामुळे मुंबईमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. समाजामध्ये कोणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं. बुलढाण्यात वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 1949चा कायदा रद्द करून महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. जळगाव शासकीय ITI शेजारील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसे आक्रमक झाले. यावेळी आंदोलन करून पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी जन आक्रोश मोर्चा काढला. शासनानं बदललेले पीक विम्याचे निकष तत्काळ रद्द करून जुने निकष पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर परदेशातून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करण्याची मागणी केली. भंडाऱ्यात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं आंदोलन केलं. भंडारा पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. अँटी नक्षल स्क्वॉड दडपशाही करत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. तातडीनं दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा कडक इशारा दिलाय. प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या लोकांच्या आरोपांमध्ये तथ्य असतानाही निवडणूक आयोगानं त्याकडे दुर्लक्ष केल्यास लोक न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील असा पुनरुच्चार गणेश नाईक यांनी केलाय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज ठाकरे निवडणुकीचा आढावा घेणार आहेत.
आता एक मोठी बातमी, मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। आगामी महापालिका निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजू शकतं। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शाखा प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी मनसेसोबतच्या युतीवर देखील भाष्य केल्याची माहिती आहे। मनसेसोबत आपली चर्चा सुरू आहे, त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे म्हटले। तर विरोधकांना आपल्याला या निवडणुकीत गाडायचं आहे, त्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावर लक्ष ठेवा। आता निवडणुकीसाठी केवळ 100 दिवस उरलेत असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। त्यासोबत कुणाच्याही भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं। एक मोठी बातमी, पाणंद रस्त्यावर मुरुम टाकायला महसूल विभागानं परवानगी दिली आहे हे सोलापूरलाही कळवा म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य केलं। सोलापूरच्या कुर्डूतील मुरुम उपसा संदर्भात कारवाईवरून महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांचा स्थानिक नेत्यांसोबत वाद झाला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॉन्फरन्स कॉल लावत आयपीएस अंजना कृष्णा यांच्याशी बोलणं करून दिलं। यावेळी अजित पवारांनी दम भरला होता आणि ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल देखील झाली होती। या संदर्भात भाष्य करताना अजित पवार यांनी हा मिश्किल टोला लगावला। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की पानन रस्त्याला आता रॉयल्टी मुरुम वगैरे काढला तर लागणार नाही। सीपी पुणे शहर, तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात, सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या, पानन रस्त्यावर मुरुम जर टाकला तर तिथं बंदी नाही, परवानगी आहे। ते सोलापूरला पण कळवा आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांद्यापर्यंत कळवा। बावनकुळे साहेब, गेल्या महिन्यात हे सुरू केलं असतं तर काय वाईट झालं असतो, कशाला मला त्रास झाला, कारण नसताना नाही त्या गोष्टीचा गवगवा त्या ठिकाणी होतो। जाऊ द्या, हरकत नाही, शेवटी लोकशाही आहे, संविधान आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणी कौल देतील असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला। अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांमध्ये तब्बल 17,85,000 हेक्टरवरील पिकं बाधित झालेली आहेत। आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारनं दिलेल्या परवानगीविरोधात डॉक्टरांनी संप पुकारला। इंडियन मेडिकल असोसिएशन आणि MSRDA या दोन संघटनांनीही संपावर जाणार असल्यानं राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडावण्याची शक्यता निर्माण झाली।